Hello students, today we study our first topic, reproduction in lower and higher plants, pollination. पॉलिनेशन मधला आपण पुढचा जो पॉइंट आहे तो पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आहेत काही एजंट्स आपण अभ्यास करणार आहोत. आता ह्या एजंट्सची गरज का लागते तर आपले हे जे दोन्ही मेल आणि फिमेल गॅमेट्स आहेत ते दोघंही नॉन मोटाइल असल्यामुळं एजंट्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द पॉलिनेशन. आणि हे जे एजंट्स आहेत ते आपण पॉलिनेशन एजंट्स आहेत ते दोन ग्रुपमध्ये डिवाइड केले. एक आहे अबायोटिक आणि दुसरा आहे बायोटिक. अबायोटिक म्हणजेच निर्जीव असं म्हणूया आपण त्यांना, आणि बायोटिक एजंट्स म्हणजे जे सजीव आहेत ते. अबायोटिक एजंट्स they are non-living agents which include wind and water. निर्जीव जे घटक आहेत की जे पॉलिनेशन मध्ये भाग घेतात किंवा पॉलिनेशन मध्ये मदत करतात ते आहेत, एक म्हणजे वारा आणि दुसरं म्हणजे पाणी. त्यातला आपण पहिल्यांदा बघणार आहोत पॉलिनेशन बाय विंड, म्हणजे वाऱ्यामुळे होणारं पॉलिनेशन. आणि वाऱ्यामुळे होणाऱ्या पॉलिनेशनला ॲनिमोफेली असं नाव दिलेलं आहे. ॲनिमोन म्हणजे वारा आणि फेली म्हणजे लविंग किंवा लाइकिंग, म्हणजे ज्या झाडांचं पॉलिनेशन हे पूर्णपणे विंडवरती अवलंबून आहे, म्हणजे वाऱ्यावरती अवलंबून आहे. मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट क्रॉप प्लांट्स आर विंड पॉलिनेटेड. आपले जे शेतामध्ये कमर्शियल घेतलं जाणारे जे धान्य आहे हे धान्य पूर्णपणे किंवा जास्त करून विंड पॉलिनेटेड आहेत. These includes wheat, rice, corn, rye, barley and oats. गहू, ज्वारी, मका, बाजरी, बार्ली, ओट्स अशी सगळं, राई अशी सगळी जी धान्य आहेत ती सगळी धान्य म्हणजे सगळ्या ह्या ज्या वनस्पती आहेत त्या पॉलिनेशनसाठी विंड वरती डिपेंड आहेत. तसंच आणखीन एक पाम नावाचे जे झाड आहे ते सुद्धा विंड पॉलिनेटर किंवा त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला ॲनिमोफेली पाहायला मिळते. ॲनिमोफेली मध्येच किंवा ह्या प्लांटना, ज्या प्लांटमध्ये विंडनं पॉलिनेशन होतं त्या प्लांटना ॲनिमोफिलस प्लांट असं म्हणतात. यातलं आपल्याला प्रॅक्टिकलला सुद्धा एक आहे, मेज म्हणजेच कॉर्न, आणि त्याच्यामध्ये झालेले ॲडॅप्टेशन्स जे आहेत ते ॲडॅप्टेशन्स आपल्याला लिहायचे असतात. म्हणजे आपल्याला जो स्पॉटिंगचा क्वेश्चन आहे तो स्पॉटिंगचा क्वेश्चन, त्या स्पॉटिंगच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला हा मेज म्हणजेच मक्याचं झाड ठेवलेलं असतं आणि त्याच्यामध्ये त्याचं ॲडॅप्टेशन्स लिहायचे असतात. ॲडॅप्टेशन्स म्हणजे काय? झाडानं स्वतःमध्ये केलेले बदल. कशासाठी? तर पॉलिनेशन बाय विंड व्हावं, म्हणजे वाऱ्यानं पॉलिनेशन घडून यावं म्हणून झाडानं स्वतःमध्ये जे काही बदल केले त्याला आपण काय म्हणतो बघा, ॲडॅप्टेशन्स इन ॲनिमोफिलस फ्लॉवर. ॲनिमोफिलस म्हणजे काय? ज्या झाडांमध्ये वाऱ्यामुळं पॉलिनेशन होतं त्याला आपण ॲनिमोफिलस प्लांट म्हणतो, आणि अशा झाडाच्या फ्लॉवरना ॲनिमोफिलस फ्लॉवर्स असं आपण म्हणलेलं आहे. मग काय असे बदल झाले आपण हे पाहणार आहोत. त्यांच्यामध्ये कसं असतं, फ्लॉवर्स आर स्मॉल
फ्लॉवर्स हे कसे आहेत, एकदम लहान आहेत, एकदम छोटे आहेत, इनकन्शिपियस, कलरलेस, कोणताही रंग वगैरे काही नाही त्यांच्याकडं, अजिबात अट्रॅक्टिव्ह वगैरे नाहीत, कारण त्यांना गरज नाहीये अट्रॅक्टिव्ह असण्याची. विदाउट नेक्टर, कोणत्याही प्रकारचा त्याच्यामध्ये नेक्टर किंवा फ्रॅग्रन्स म्हणजे वास, रंग, चव असलं कोणतंही काहीही त्यांच्यामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही, म्हणजे त्यांना ती गरज नाही. द पोलन ग्रेन्स आर लाईट इन वेट. पोलन ग्रेन्स हे वजनाला अतिशय कमी किंवा हलके आहेत, ड्राय आहेत, पूर्णपणे सुकलेले वाळलेले आहेत, अँड प्रोड्युस्ड इन लार्ज नंबर्स टू इन्क्रीज चान्सेस ऑफ पॉलिनेशन कन्सिडरिंग वेस्टेज ऑफ द पोलन ग्रेन्स. पोलन ग्रेन्सचा नंबर हा खूप जास्त आहे. एकतर ते लाईट वेट आहेत, पूर्णपणे ड्राय आहेत, आणि महत्वाचं म्हणजे त्यांचा जो नंबर आहे तो खूप जास्ती आहे. आता हा एवढा नंबर का आहे पोलन ग्रेन्सचा, तर त्यांचे पॉलिनेशनचे चान्सेस वाढावेत म्हणून. कारण वाऱ्यामुळे काय होणार आहे, त्यांच्यामध्ये वेस्टेज होणार आहे, म्हणजे वाया जाणार आहेत. आता वारा त्यांना उडवून कुठं किंवा उडवून घेऊन कुठं नेऊन टाकेल हे काय आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे काय होणार आहेत, ते वेस्ट होणार आहेत. त्या फ्लॉवरच्या स्टिग्मावरती जाऊन पडायचे चान्सेस त्यांची कमी आहेत. त्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे, पोलन ग्रेन्सची संख्या खूप जास्त आहे. पण अजून एक आहे, स्टिग्मामध्ये सुद्धा बदल झालेले आहेत. स्टिग्मामध्ये काय बदल झालाय, स्टिग्मा इज फिदरी. फिदरी म्हणजे पिसांसारखा झालेला आहे. तुम्ही हे सेम मक्याच्या कणसामध्ये पाहिलेलं आहे. मक्याचं कणीस हे फिमेल फ्लॉवर आहे आणि त्याच्यावरती जे हेअर लाईक स्ट्रक्चर्स दिसतात फिदरी आहे, ते काय करतात, पोलन ग्रेनना ट्रॅप करण्यासाठी, म्हणजे वरनं जे वाऱ्यानं उडून जाणारे पोलन ग्रेन आहेत त्यांना ट्रॅप करण्यासाठी, अडकवून घेण्यासाठी स्टिग्मा हा कसा झालेला आहे, फिदरी झालेला आहे. बघा डायग्राम मध्ये आपल्याला इथं दिसते, हा आहे तो मेल इन्फ्लोरसन्स, हा आहे तो मेल इन्फ्लोरसन्स. आणि हे जे त्याला लटकलेले दिसत आहेत तुम्हाला, अगदी बारीक बारीक बघा, ह्याच्यामध्ये अगदी लहान लहान दिसत आहेत. गळ्यामध्ये जे तुम्ही माळ वगैरे घातली असते त्याच्यात पेंडंट असतं, जसं ते पेंडंट लटकत असतं, म्हणजे एकदम नाजूक आहे हे. इथं पुन्हा दिसते आपल्याला बघा, मेल स्पाइकलेट म्हणतात, किंवा हे जे आहेत ते स्टॅमेन आहेत, लटकलेले आहेत. अगदी जरासा जरी हवा आली, वारा आलं तरी सुद्धा ते उडून जाणार आहेत. एखाद्या माळेतल्या नेकलेस मधल्या असल्यासारखं पेंडंट असल्यासारखे ते लटकत आहेत, आणि जरा जरी ते वारं आलं तरी सुद्धा ते काय होणार आहेत, उडून जाणार आहेत. आणि इथं काय आपल्याला दिसते, हे आहे ते फिमेल इन्फ्लोरसन्स. खालच्या बाजूला जे दिसतोय तो आहे काय, फिमेल इन्फ्लोरसन्स. आणि ह्याला कसे झालेत बघा, हे सिल्क सारखे, म्हणजेच दोऱ्यांसारखे किंवा धाग्यांसारखे स्ट्रक्चर आपल्याला कणसामध्ये दिसणार आहे, म्हणजे या कॉर्न मध्ये दिसते. त्यालाच आपण काय म्हणतोय, स्टिग्मा इज फिदरी. ओके, मग ह्याच्यावरनं हे जे तुम्हाला अँथर्स दिसतात, म्हणजे स्टॅमेन जे दिसते ते काय होणार आहेत, उडून जाणार आहेत. पण वाऱ्यानं उडून जाताना, म्हणजे इतके हलके आहेत ते, वेट त्यांचं कमी आहे. का वेट कमी आहे, तर वाऱ्यानं उडून जाण्यासाठी. जर जास्त वेट असतं किंवा घट्टपणे चिकटून राहिले असते तर वाऱ्यानं, साध्या वाऱ्यानं उडून गेले नसते. म्हणून ते काय झालेत बघा, लूजली अटॅच झालेत, म्हणजे जरा जरी वारं आलं तरी सुद्धा ते काय होतील, उडून जातील. आणि त्या उडून जाण्याच्या वेळेला ह्या फिमेल इन्फ्लोरसन्स मधलं हे जे स्टिग्मा आहे तो स्टिग्मा फिदरी झालेला आहे, हेअर लाईक स्ट्रक्चर झालंय. आणि त्या हेअर्स मध्ये काय होतात बघा, तर हे अँथर ट्रॅप होतात किंवा पोलन ग्रेन्स ट्रॅप होतात, आणि पोलन ग्रेन्स ह्याच्यावरती पडून ह्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होणार आहे, आणि फर्टिलायझेशन होऊन हे सीड्स आपल्याला तयार झालेले पाहायला मिळतील. नेक्स्ट आहे बघा आपला पॉलिनेशन बाय विंड. पॉलिनेशन बाय विंड बघितलं आपण, त्यालाच आपण म्हणलो ॲनिमोफेली. नेक्स्ट आपण बघणार आहोत पॉलिनेशन बाय वॉटर, म्हणजेच हायड्रोफेली. हायड्रो म्हणजेच वॉटर, फेली म्हणजेच लिव्हिंग ऑर लाइकिंग ऑर लव्हिंग. फाउंड ओनली इन सम 30 जनरा ऑफ aquatic monocots. आता पॉलिनेशन बाय वॉटर, मग आता वॉटरनं पॉलिनेशन होणार आहे म्हणजे झाडं कुठे असायला पाहिजेत, नक्कीच पाण्यामध्ये राहणारी पाहिजेत, म्हणजे त्याला आपण काय म्हणतोय, ॲक्वॅटिक प्लांट्स. एक्झाम्पल आहे त्यांचं व्हॅलिस्नेरिया, झोस्टेरा अँड सेरॅटोफायलम. बघा, मग आता ऍडॅप्टेशन म्हणजे स्वतःमध्ये काय बदल केला त्यांनी,
प्लांटनं, त्या हायड्रोफिलस प्लांटनं पाण्यामुळे होणाऱ्या पॉलिनेशनसाठी स्वतःमध्ये बदल केला. त्यांनाच आपण काय म्हणतो, अडॅप्टेशन्स इन हायड्रोफिलस प्लांट्स. मग त्याच्यामध्ये काय असतील, फ्लॉवर्स हे लहान असतील, वास रंग वगैरे असण्याची त्यांना गरज नाही, चव वगैरे किंवा नेक्टर वगैरे शुगरी नेक्टर वगैरे असण्याची गरज नाही. फ्लॉवर्स आर स्मॉल अँड इनकन्सिपियस. त्याच्यानंतर आहे बघा, पेरियंथ अँड अदर फ्लोरल पार्ट्स आर अनवेटेबल, म्हणजे ओले न होणार आहेत. जरी ते फ्लॉवर, ते झाड काय असणार आहे, पूर्णपणे पाण्यामध्ये असणार आहे. त्यामुळं फूल हे न भिजायसाठी त्याच्यावरती काय असणार आहे बघा, अनवेटेबल, म्हणजे ओलं होऊ नये असंच त्याचं स्ट्रक्चर असणार आहे. पोलन ग्रेन्स आर, आता इथं पेरियांथ दिसते. पेरियांथ म्हणजे काय, कोरोला आणि कॅलेक्स हे दोन्ही एकत्र असतात. वेगळे असे तिथं बघायला मिळत नाहीत आपल्याला. कोरोला वेगळा आणि कॅलेक्स वेगळे असे बघायला मिळत नाहीत. कोरोला आणि कॅलेक्स हे काय असतात, एकाच ठिकाणी असतात किंवा ते जोडलेले असतात, म्हणून त्यांना आपण म्हणतो पेरियांथ. पेरियांथ अँड अदर फ्लोरल पार्ट्स आर अनवेटेबल. पोलन ग्रेन्स आर लॉंग. पोलन ग्रेन्स कसे असतात, लांब असतात. आणि अनवेटेबल, अनवेटेबल म्हणजेच न भिजणारे. का तर त्यांच्यावरती म्युसलॅजिनस शीथ असते, म्हणजे ओलसर होऊ नयेत किंवा ओले होऊ नयेत. ओले झाले तर काय होतील, ते कुजून जातील. म्हणून त्याच्यावरती काय असतं, एक वॅक्स सारखं म्युसलॅजिनस शीथ असतं की ज्याच्यामुळे ते पाण्यामध्ये राहून सुद्धा कुजणार नाही. नेक्टर अँड फ्रॅग्रन्स आर लॅकिंग इन द फ्लॉवर्स. नेक्टर पण अब्सेंट आहे आणि फ्रॅग्रन्स म्हणजे वास सुद्धा त्याच्यामध्ये अब्सेंट आहे. हायड्रोफेली इज ऑफ टू टाइप्स. हायड्रोफेली मध्ये पुन्हा दोन टाइप आहेत. एक आहे हायपोहायड्रोफेली आणि दुसरा आहे इपिहायड्रोफेली. हायपोहायड्रोफेली मध्ये काय होतं, हायपो म्हणजे बिलो. बघा, पॉलिनेशन ऑकर्स बिलो द सरफेस ऑफ वॉटर. पाण्याच्या सरफेसच्या खाली होतं. हायपो म्हणजे बिलो. आता आपण काय म्हणलो, हायपो म्हणजे बिलो. पॉलिनेशन ऑकर्स बिलो द सरफेस ऑफ वॉटर. वॉटर सरफेसच्या खाली असणार आहे, म्हणजे पॉलिनेशन कुठं होईल, पाण्याच्या सरफेसच्या खाली. म्हणजेच काय असतील, पोलन ग्रेन्स हे पाण्यापेक्षा जास्त जड आहेत. त्यामुळे ते काय झाले, जड असल्यामुळं पाण्यामध्ये खाली गेले, सिंक डाऊन झाले. आणि खाली गेल्यामुळं खालच्या ज्या झाडांना स्टिग्माज असतील ते स्टिग्मा त्यांना कॉट करतील किंवा धरून ठेवतील. हिअर द पोलन ग्रेन्स आर हेवियर दॅन वॉटर, सो दे सिंक डाऊन अँड कॉट बाय स्टिग्माज ऑफ फिमेल फ्लॉवर. त्याचं एक्झाम्पल आहे झोस्टेरा आणि सी ग्रास असं सुद्धा त्याला नाव दिलेलं आहे. त्याच्यामध्ये कसे असतात बघा, पोलन ग्रेन्स हे लांब असतात, रिबन शेप असतात आणि त्यांच्यावरती एक्झाईन हा अब्सेंट असतो. एक्झाईन नसतं, फक्त म्युसलॅजिनस शीथ असते. आपल्याला ही डायग्राम जी पाहिलेली आहे, रिबन शेप्ड त्याचे लीव्स असतात, मेल इन्फ्लोरसन्स आहे. आधी आपण इपिहायड्रोफेली पाहूया आणि मग नंतर डायग्राम कडे जाऊया. डायग्राम ही जी दिलेली आहे व्हॅलिस्नेरियाची, ती इपिहायड्रोफेली आहे. इपी म्हणजेच वरती, सरफेसच्या वरती गेलेले आहेत. हायपोहायड्रोफेली मध्ये पॉलिनेशन हे सरफेसच्या खाली होतं. एक्झाम्पल आहे झोस्टेरा. सी ग्रास म्हटलेलं आहे त्याला. आता बघायचं आपल्याला इपिहायड्रोफेली, म्हणजेच पोलन ग्रेन्सचं फ्लोट होणार आहे पाण्याच्या सरफेसच्या वरती. का फ्लोट होतात, तर पाण्यापेक्षा त्यांची डेन्सिटी काय आहे, खूप कमी आहे. त्यामुळे ते पाण्याच्या सरफेसच्या वरती असतात किंवा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी त्या पोलन ग्रेनची ही पाण्याच्या बरोबरीने आहे. त्यामुळे ते काय होतात, सरफेसच्या वरती किंवा पाण्याच्या सरफेस बरोबर ते काय होतात, फ्लोट होत असतात. बघा, द पोलन ग्रेन्स फ्लोट ऑन द वॉटर सरफेस अँड रीच द स्टिग्मा ऑफ द फिमेल फ्लॉवर. एक्झाम्पल आहे त्याचं व्हॅलिस्नेरिया. आता मी तुम्हाला डायग्राम दाखवणार आहे. व्हॅलिस्नेरिया इज अ सबमर्ज्ड, म्हणजेच पूर्णपणे पाण्याखाली असणार. डायोशियस, डायोशियस म्हणजेच एकाच झाडामध्ये मेल आणि फिमेल पार्ट असतो, पण तो थोडा वेगवेगळा असतो. एक्झाम्पल आहे व्हॅलिस्नेरिया. फ्रेश वॉटर aquatic प्लांट आहे, गोड्या पाण्यामध्ये असणार. सबमर्ज्ड म्हणजे पूर्णपणे पाण्याखाली. इन विच फिमेल फ्लॉवर्स रीच द वॉटर सरफेस टेम्पररीली
टू द एन्श्युअर पॉलिनेशन अँड मेल फ्लॉवर्स फ्लोट ऑन द सरफेस ऑफ वॉटर. मेल फ्लॉवर पाण्याच्या सरफेस वरती येतात आणि फिमेल फ्लॉवर हे खाली आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ पोलन ग्रेन इज इक्वल टू दॅट ऑफ वॉटर. पाण्याच्या बरोबरीने त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असते, त्यामुळे ते पाण्याच्या सरफेस वरती काय होत असतात, फ्लोट होत असतात. सम ॲक्वाटिक प्लांट्स आर ॲनिमोफिलस. एक्झाम्पल आहे त्याचं पोटॅमॅगोजेटॉन, हेलोगॅरिस. and some aquatic plants are entomophilous, lotus, water hyacinth and water lily. आता काही ॲक्वाटिक, सगळ्या ॲक्वाटिक प्लांट मध्ये पाण्यामुळे पॉलिनेशन होत नाही. अगदी कमळ जे आहे, कमळाचं जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा किंवा वॉटर लिली असेल त्यांच्यामध्ये सुद्धा काय होतं, एंटेमोफिलस म्हणजे कीटकांद्वारे पॉलिनेशन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. हे आहे ते पॉलिनेशन इन व्हॅलिसनेरिया. व्हॅलिसनेरिया बघा इथं जे दिसतोय डायोशियस प्लांट आहे. डायोशियस म्हणजेच एकाच झाडामध्ये हे दोन्हीही आपल्याला मेल आणि फिमेल फ्लॉवर्स बघायला मिळतात. हा आहे तो मेल इन्फ्लोरसन्स. आणि मेल इन्फ्लोरसन्स मधनं काय होतात, अँथर्स फुटून हे पोलन ग्रेन्स किंवा मेल फ्लॉवर्स बाहेर पडतात आणि त्यांची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी पाण्या इतकीच असल्यामुळं पाण्याच्या सरफेसवरती ते तरंगतात. त्याच्यानंतर आहेत बघा फिमेल फ्लॉवर. हे आहेत ते फिमेल फ्लॉवर. आणि ह्या फिमेल फ्लॉवरचा हा जो खालचा जो देठ दिसतोय आपल्याला किंवा त्याला आपण स्टिग्मा स्टाईल म्हणूया, ही स्टाईल काय असते, इथं कॉइल्ड असते. कॉइल्ड म्हणजे गुंडाळलेली असते. पण ज्या वेळेला त्यांना पॉलिनेशन करण्यासाठी वरती जायचं आहे, पाण्याच्या सरफेस पर्यंत जायचंय, तेव्हा हे कॉइलिंग अनकॉइल्ड होतं, म्हणजे कॉइलिंग सुटतं आणि हे फिमेल फ्लॉवर मेल फ्लॉवर पर्यंत पोहोचतात आणि त्या ठिकाणी त्यांना पॉलिनेशन झालेलं पाहायला मिळतं. ओके, इथंपर्यंत आपण बघितलं बघा अबायोटिक एजंट्स. त्याच्यामध्ये विंड पॉलिनेशन, एक्झाम्पल आहे मेज. लक्षात ठेवायला सोपं आहे, प्रॅक्टिकलला सुद्धा आहे आपल्याला. आणि दुसरं म्हणजे पॉलिनेशन बाय वॉटर म्हणजेच हायड्रोफिलस प्लांट्स. एक्झाम्पल आहे झोस्टेरा हायपोहायड्रोफिली. आणि दुसरी आहे इपी हायड्रोफिली, त्याचा एक्झाम्पल आहे व्हॅलिसनेरिया. ओके, थँक्यू.